नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आपण येथे मूग डोसा बघणार आहोत। तर मी इथे 1 वाटी मूग, तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 1 वाटी तांदळाचे पीठ मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर डोशाच्या बॅटरसारखी बनवून घेतली आहे। तसेच मी इथे आता बटाट्याची भाजी बनवत आहे। तर त्यासाठी 2 मोठे बटाटे कुस्करून घेतले आहेत। कांदा, कोथिंबीर आणि मिरची कट करून घेतलेली आहे। पॅन मध्ये तेल टाकून तेल चांगल्या प्रकारे गरम झालं त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, तसेच अर्धा चमचा जिरे टाकून तडतडले की त्यामध्ये एक मोठा बारीक कट केलेला कांदा टाकून चांगल्या प्रकारे मी ते फ्राय करून घेणार आहे। हलका ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा। आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे। मध्ये हिरवी मिरची आता ॲड केली तर थोडा तिखटपणा येतो। तसेच मी याच्यामध्ये हळदी पावडर ॲड केलेली आहे आणि मी इथे मॅश केलेला पूर्ण आलू टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहे। आता आलू थोडा कोरडा वाटतो, पण मी याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि मिक्स केलेले आहे। तर 2 मिनिटं तुम्ही याला झाकण ठेवून वाफवून दिले तर तो सॉफ्ट होतो आणि व्यवस्थित मिक्स होतो। मी इथे आता 2 मिनिटं झाकण ठेवून देते। आता 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण हा हलका होऊन गेलेला आहे। आता इथे आलू तयार आहे। खूप सारा धनिया टाकून मी ठेवला। आता इथे आलू तयार आहे। तर चला आता बनवून ठेवलेल्या मिश्रणाचे आपण डोसा बनवून घेऊया। तर मी इथे एका कांदा असा कट करून त्याला काट्याचा स्पून लावून तेल लावून पूर्ण डोसा तव्याला लावून घेतलेला आहे। असे केल्यास आपला डोसा खाली चिपकत नाही। आता मी अशा प्रकारे व्यवस्थित डोसा सोडून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे झालेला आहे। तसेच मुगाचा असल्यामुळे हिरव्या मुगाचा आहे त्यामुळे तो खूपच हेल्दी आहे। तर हे पाहू शकता इथे आपला डोसा व्यवस्थित तयार झालेला आहे। वरच्या साईडनीही थोडा हलकासा भाजून घ्यावा म्हणजे आपला डोसा क्रिस्पी होतो। आपण याच्यामध्ये तांदूळ वापरलेला आहे। इथे आपला डोसा रेडी